नमस्कार मित्रांनो, सैरावारा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आता आपण आलं आहे केरळमधील कोची सिटीमध्ये आणि आता आपण आलेलो आहे केरळा फोक म्युझियम जे कोची इथं आहे. ते आता आपण एंट्रन्स गेटमधून आतमध्ये एंट्री करतोय. सोनू आता आतमध्ये येते आणि स्पंचवर खेळते ॲक्युप्रेशर्सच्या. आणि हे तर बघू शकता म्युझियम खूप बाहेरून खूप सुंदर आहे. आतमध्ये आता मी जे एंट्री फीज आहे आणि जे व्हिडिओ बनवण्यासाठी जे पासेस असतात ते पासेस मी कलेक्ट करतोय. हे बघू शकता मित्रांनो, एक खूप मोठी केरळाची जी संस्कृती आहे ती आता आपल्याला या म्युझियमच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर बघू शकताय मित्रांनो, किती वेगवेगळ्या कलाकृती इथे ठेवलेल्या आहेत. बघूनच एकदम मन असं भरून गेलेलं आहे आणि एंट्रीच एवढी ढासू आहे की या दरवाजे बघू शकताय किती जुन्या आणि पुरातन काळातल्या सगळ्या वस्तू आहेत. हे बघू शकताय एकदम त्रिशूल दरवाजा आहे, खूप असा मोठा आहे. हिंदी में भी बता सकते हो, इनको समझ में नहीं आएगा इनको. तो ये बेसिकली एक आर्किटेक्चरल म्यूजियम है. देखने के लिए 3 फ्लोर है, 3 अलग अलग आर्किटेक्चर. ग्राउंड फ्लोर है मलबार इस्लामिक इन्फ्लुएंस, फर्स्ट फ्लोर है क्वेश्चन कॉलोनियल स्ट्रक्चर और लास्ट फ्लोर है ट्रैवल. वहाँ आपको 63 टन वेटेड लकड़ी की एक सीलिंग है, ना कोई पिलर ना कोई कंक्रीट सपोर्ट, सब कुछ वुड टू वुड इंटरलॉकिंग सिस्टम. और यहाँ देखने के लिए 40,000 मोर एथनिक आर्टिफैक्ट्स. सब कुछ एक आदमी की 40 साल के कलेक्शन है मिस्टर जॉर्ज जे तलेकर, इंक्लूडिंग द सीलिंग, विंडोज, डोर्स, फ्लोर, स्टेयरकेस. सब कुछ उन्होंने पुरानी हवेलियों से लेके आके यहाँ रीअसेंबल किया है. पूरी साउथ इंडिया की कलेक्शन है यहाँ और केरला के आर्किटेक्चर मलबार क्वेश्चन एंड ट्रैवल. Any questions regarding the museum? No. Everything else is written. Please go through it and please do not touch anything. Okay, thank you so much.
केरळ लोकसाहित्य संग्रहालय हे कोची येथे स्थित एक खाजगी संग्रहालय आहे, ज्यामध्ये प्राचीन नाणी, दगड, लाकूड आणि कांस्य शिल्पे, लोक आणि आदिवासी कला आणि पारंपरिक दागिने यासारख्या कलाकृतींचा मोठा संग्रह आहे. जरी संग्रहालयाचा भौतिक संस्था म्हणून इतिहास स्पष्टपणे तपशीलवार वर्णन केलेला नसला तरी त्याचा संग्रह या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृती दर्शवितो. हे हजारो वस्तू प्रदर्शित करते जे केरळच्या समृद्ध भूतकाळाची झलक देतात. 1. संग्रह. संग्रहालयाच्या संग्रहात केरळ राज्यातील 4000 हून अधिक कलाकृतींचा समावेश आहे, जसे की दगड, लाकूड आणि कांस्य शिल्पे आणि टेराकोटा कलाकृती. 2. ऐतिहासिक संदर्भ. हे केरळच्या भूतकाळाचा आढावा त्याच्या विशाल संग्रहाद्वारे देते, जे अभ्यागतांना वेळेत परत प्रवास करण्याची भावना देण्यासाठी आहे. 3. व्याप्ती. हे संग्रहालय केरळच्या पारंपरिक कला प्रकार, वाद्ये आणि दैनंदिन वस्तूंचे प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे केरळला वारसा आणि इतिहास संग्रहालय म्हणून दर्जा मिळण्यास हातभार लागतो. आणि 4. स्थान. हे केरळमधील एक प्रमुख शहर कोचीच्या मध्यभागी वसलेले आहे, ज्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. मित्रांनो, बघू शकताय किती ह्या देखण्या कलाकृती आहेत आणि हे संग्रहालय आहे ना एकदम खाजगी आहे आणि हे खाजगी मालकीच असल्यामुळं वेगवेगळे जे राजवाडे होते किंवा वेगवेगळे जे मोठ्या हवेली होत्या त्यांच्याकडून हे सामान एकत्र करून हे संग्रहालय बनवलेलं आहे. मित्रांनो, खूप असं छानसं आहे आणि एकदम छानशा अशा प्रतिकृती इथं आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण जे साऊथ इंडियाचं पूर्ण कल्चर आणि केरळाच्या ज्या ज्या गोष्टी लोकप्रिय होत्या त्या सगळ्या इथे आपल्याला म्युझियममध्ये बघायला मिळतात. लाकडाच्या बनवलेल्या आहेत, काही वस्तू ब्रांजच्या आहेत, काही वस्तू कास्याच्या आहेत. ही बघू शकताय गौतम बुद्धांची एक देखणी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. इथं बघू शकताय नंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ इथं पुतळा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे असं एक म्हणजे त्यांनी वारसा जे इतिहासाच्या गोष्टी आहेत त्यांचा वारसा एक जतन केलेला आहे. हे इंग्रजांच्या काळातील काही वास्तू आहेत. हे बघू शकताय मित्रांनो, किती कोरीव आणि आकर्षक. ही बघू समय किती मोठी आहे. एवढी मोठी समय मी पहिल्यांदाच बघितली असेल. खूप अशी मोठी समय आहे. इथं बघू शकताय हे लाकडाच्या प्रतिकृती आहेत. हे बघू शकताय जी बैलाची प्रतिकृती आहे. एकदम असं बुलचं हेड, किती छानसं असं एकदम नक्षीकाम केलेलं बघायला मिळते. इथं बघू शकताय येशू ख्रिस्त जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जे चर्च आहेत त्याच्यामधून ह्या मूर्त्या त्यांनी कलेक्ट करून इथं संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. बघू शकताय मित्रांनो, हे अशा हे सगळं डमरूंचं कलेक्शन इथं बघायला मिळते. हे बघा जुन्या काळातील एक फॅन आहे खूप मोठा, जो केरोसिनवर चालतो फॅन. त्याच्यामध्ये केरोसिन भरले जातं आणि तो केरोसिनवर फॅन चालायचा. हे बघू शकताय मित्रांनो, दरवाजाला किती आकर्षक असं हे केलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे. ही जुन्या काळातील डायनिंग हॉल इथं खाली आपल्याला बघायला मिळते आणि या डायनिंग हॉलच्या चेअर आहेत जे राजे महाराजे यूज करायचे. हे बघू शकताय काही ज्या दगडामध्ये बिन मूर्त्या घडवलेल्या आहेत, काही नामशेष झालेल्या मूर्त्यांचं इथं जतन केलेलं आहे. बघू शकताय मित्रांनो, पुरातन काळातल्या एकदम ज्या गोष्टी खूप खूप मौल्यवान आहेत अशा गोष्टी इथं आपल्याला या म्युझियममध्ये बघायला मिळत आहेत. हे सगळं बघायला मित्रांनो खूप सुंदर आहे. तुम्ही जर इथं कधी आलाच केरळाला तर या म्युझियमला अवश्य भेट द्या. हे बघू शकताय सगळे जे बैलांचे आणि सगळ्या प्राण्यांचे इथं हेड ठेवलेले आहेत. वेगवेगळे नक्षीकाम केलेलं आहे. दरवाजावर किती छानशी नक्षीकाम केलेले आहे बघू शकताय.
गणपतीची किती छानशी मूर्ती आहे, ती एकदम पितळेमध्ये केलेली आहे. हे बघा मूर्त्या काय काय एकदम खूप अशा पुरातन मूर्त्या आहेत इथं ठेवलेल्या आहेत. जेवढे आपल्याला नावही सांगता येणार नाहीत एवढ्या इथं कलाकृती आहेत. या कलाकृती बघून आम्ही तर स्तब्धच झालो, कारण की एवढा मोठा हा ऐतिहासिक वारसा जतन केलेला आहे त्यांनी. आणि या संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या मूर्त्यांचं जतन आहे, जे आपले महापुरुष आहेत. किंवा हे बघू शकताय किती छानशा छोट्या छोट्या हत्तीच्या दातांमध्ये ज्या मूर्त्या छोट्या छोट्या केल्या, ते वेगवेगळे पॉट आहेत बघू शकताय. सोनू एकदम आवाक झालेले, आश्चर्यचकित झालेले हे सगळे बघून. इथं वीणा आहेत, त्यानंतर हे वेगवेगळे टिफिन्स आहेत. एकदम हे मित्रांनो, जर तुम्ही एक एक गोष्ट बघायला गेलेत ना, पूर्ण दिवस तुम्हाला याच्यामध्ये जाईल. हे पंखा किंवा हे आकर्षक जे डिझाईन्स आहेत ते बगड्यांचे, किंवा हे बघा असे पॉट आहेत, वेगवेगळे चहाच्या केटलीसच्या टाईपचे आहेत. या सगळ्या समयींचं कलेक्शन आहे. वेगवेगळ्या अशा भरपूर गोष्टी इथं त्यांनी ठेवलेल्या आहेत. ही बघू शकताय जुन्या काळातल्या ज्या फाईल्स आहेत, डॉक्युमेंट्सच्या सगळे जे ग्रंथ आहेत त्याचं कलेक्शन आहे. मित्रांनो, इथे ज्वेलरी बॉक्स, जुन्या काळात जे ज्वेलरी बॉक्स राजे महाराजे जे आपली ज्वेलरी ठेवायचे ना, त्या सगळ्या ज्वेलरी बॉक्स इथं कलेक्शन आहे. इथं पादुका बिन बघू शकता जे राजा महाराजांनी यूज केलेले आहेत. पॉइझन टेस्टिंग बॉल बिन आहे, जे राजे महाराज पुराणे काळामध्ये जेवायच्या अगोदर पॉइझन टेस्ट करायचे अन्न ग्रहण करण्याच्या अगोदर, ते सगळं इथं बघायला मिळते. ही मित्रांनो बघू शकताय आपण आता इथं किती प्राचीन अशा वस्तू आहेत. इथं जुन्या काळातील तराजू आपल्याला बघायला मिळतोय, आणि तराजू त्यानंतर हे वेगवेगळे तराजूचं जे मोजमाप करण्याचे ते हे आहेत, माप बोलतात त्याला. हे वेगवेगळ्या रंगछटा आहेत. साऊथ इंडियन, केरळा फोक्स कल्चरमध्ये या वेगवेगळ्या रंग फेशियल एक्सप्रेशनला भरपूर असं महत्त्व आहे. कथकली हे त्याच्यापैकीच एक विख्यात असं फोक डान्स आहे. आणि हे बघू शकताय वेगवेगळ्या इथं आपल्याला भरपूर अशा गोष्टी बघायला मिळतात. ॲक्च्युली या गोष्टी एक्सप्लोअर करणं खूप अवघड होऊन जाते, कारण की वस्तू एवढ्या प्रकारच्या आहेत ना, प्रत्येक वस्तूचं नाव घेणं शक्य नाही, इतक्या अतिप्रमाणात या गोष्टी ठेवलेल्या आहेत. इथं बघू शकताय कीज आहेत, कीज मोठमोठ्या म्हणजे चाव्या. आणि हे बघू शकताय साऊथ इंडियामध्ये प्रामुख्याने ही हत्यारे वापरली जायची. पहिले जे राजे महाराजे होते त्यांच्याकडे अशा तलवारी, त्यानंतर कट्यार, वाघनक, कुऱ्हाडी, हे बघू शकताय किती वेळी हे किती डेंजरस आहेत. म्हणजे या गोष्टी बघून असं वाटतं. हे दरवाजा बघा किती छान आहे. सगळ्या गोष्टी एकदम हे बघा हाताचे कडे घालायचे जे पहिले सैनिक असायचे किंवा राजे. आता कड्यांचे एवढे टाईप आहेत ना. त्यानंतर हे बघा वाघनखे आहेत, वेगवेगळे प्रकारचे चाकू आहेत. ॲक्च्युली इतकी नावही माहीत नाहीत अशी सगळी शस्त्र आपल्याला, शस्त्रांचा साठा आणि एकदम संग्रह बघायला मिळतोय. हे बघू शकताय जे सपोर्टच्या ज्या काट्या आहेत त्या बिन आपल्याला बघायला मिळत आहेत. इथं बघू शकताय जी राजे महाराजे आणि जी ज्वेलरी घालायची ना, ती ज्वेलरी एकदम अशी ठेवलेली आहे. बघू शकताय हे गळ्यातील वेगवेगळं जी आभूषणं होती
ज्या पूर्वीच्या महाराण्या वापरायच्या त्यांच्या हे आभूषणं आहेत. इथं बघू शकताय मित्रांनो, वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत. ही बघा आभूषणं अजून आहेत, खूप सारे आभूषणं आहेत. हे वेगवेगळे कानातील जे इयर रिंग्स आहेत, ट्रायबल ज्वेलरी याला बोललं जातंय. ट्रायबल ज्वेलरी, जी ट्रायबल लोक आहेत, तिथली जी कला आहे, जिथली संस्कृती आहे, इथला जो वारसा आहे, त्या लोकांनी जतन केलेला आहे. आणि ही दरवाजे बघतोय, दरवाजे एकदम सुरेख अशी नक्षी आपल्याला बघायला मिळते. इथं सोनं खेळताना दिसते. इथं बघू शकतोय आपण वेगवेगळे जे उकळ आणि त्याचे वेगवेगळे सामान आहेत. इथं बघू शकतोय मूर्ती आहे. हे बघा केन बॉक्सेस आहेत, केन बॉक्सेस छोटे छोटे. त्यानंतर ही बघू शकताय घोड्याची एक किती छानशी मूर्ती कपाटावर काढलेली आहेत. हे वेगवेगळं प्रतिकृती ठेवलेल्या आहेत इथं. मित्रांनो, आता बघू शकताय आपण आता वर चाललेलो आहे, एक सेकंड फ्लोअरवर जातोय. हे बघू शकताय एकदम जिना. आणि आपल्याला समोरच बघायला मिळते की जे हत्ती असतात ना मोठे मोठे, त्यांच्या जे कपाळावर जी मस्तपैकी जे झुला ठेवलेला असतो, तो आपल्याला झुला बघायला मिळतोय. त्यानंतर हे वेगवेगळ्या नाण्यांनी सजवलेले झुले आहेत, छोटे मोठे. भरपूर असं संग्रहालयात एवढ्या गोष्टी आहेत ना. हे बघू शकता येशू ख्रिस्तांची एक स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, बघू शकता इथं किती प्राण्यांचे हेड्स आपल्याला बघायला मिळत आहेत. या वास्तू एकदम जतन करून ठेवलेल्या आहेत. हे मित्रांनो आपण बघू शकताय जे राजे मुकुट घालायचे ना, यश गंगा कॉस्ट्यूम एक मोठी संस्था होती. त्यांनी ही सगळी आभूषणं या संग्रहालयाला भेट दिलेली आहेत. मित्रांनो, आता आपण बघू शकतोय, आता आपण वेगवेगळ्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या ज्या धातूमध्ये किंवा मातीच्या आहेत, वेगवेगळ्या धातूंच्या आहेत. त्यानंतर ही वेगवेगळ्या कलाकृती इथं बघतोय. त्यानंतर त्यांची आभूषणं बघतोय. सगळ्या गोष्टी आपण भरपूर अशा बघितलेल्या आहेत. हे बघू शकतोय प्लेट किंवा स्पून्स आहेत. इथं ज्या गळ्यामध्ये माळा घालायचे ते आहेत. सगळ्या गोष्टी इथं आहेत आणि सगळ्या देवांच्या आहेत. आणि वेगवेगळे इथं बघू शकताय, एकदम नक्षीकाम तर एकदम सुंदर आहे. इथं बघू शकताय श्रीरामांची प्रतिकृती एकदम इथं आहे. जो केरळाचा फोक डान्स आहे, जो कथकली, त्याच्यामध्ये सगळं कॉस्ट्यूम इथं आपल्याला बघायला मिळते. खूप आपण धावता व्हिडिओ करतोय कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि आपल्याला अजून भरपूर बघायचं आहे. लगभग त्यासाठी आम्ही पट करून हा व्हिडिओ बनवतोय. कारण की बऱ्याच गोष्टी आम्ही आता त्यामध्ये व्हिडिओमध्ये बी येत नाही आहेत. कारण की व्हिडिओ जर सगळ्याच गोष्टी घेतल्या तर खूप मोठा झाला असता. आत्ता बी खूप मोठा झालेला आहे, पण तरी बी आम्ही या गोष्टी एकदम इन्क्लूड केलेल्या आहेत, ज्या खूपच बघण्यासारख्या आहेत, आकर्षक आहेत आणि ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा बघाव्याशा वाटतील अशा गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा छोटासा एक त्यांचा पोर्शन आहे. इथं आम्ही खूप शॉपिंग केली. जे घरामध्ये जे आरास आहेत, आता आम्ही 3rd फ्लोअरला चाललो आहे. मित्रांनो बघू शकताय तुम्ही 3rd फ्लोअर आता आम्हाला एक्सप्लोअर करून आम्हाला परत रिटर्न फिरायचं आहे. त्यामुळे 3rd फ्लोअरला गेल्यानंतर आम्ही पट जेवढं म्हणजे बघता येईल तेवढं बघून
आपल्याला पुढच्या जर्नीसाठी जायचं आहे, त्यामुळे थोडी गडबड होते कारण की भरपूर टाईम इथं आपल्याला गेलेला आहे. या बघू शकताय सगळ्या अशा गोष्टी आहेत शॉपिंगच्या, ते शॉपिंग आपण केलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर आता आपण इथूनच पुढं जाऊन एक्झिट करणार आहोत. मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघू शकताय ग्रंथ आहेत जे जुन्या काळातील सगळे इथे एकत्र केलेले आहेत, त्यांचे संग्रह करून ठेवलेला आहे. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच जागी सगळी म्हणजे केरळाची जी संस्कृती आहे ना ती या संग्रहालयात आल्यानंतर पूर्ण आपल्याला बघायला मिळते. कारण की हे संग्रहालय असं आहे ना एकदम भरपूर आणि खूप असं मोठं आहे आणि बघण्यासारखं भरपूर आहे. तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या फॅमिलीबरोबर इथं येऊ शकताय. मित्रांनो हे बघू शकताय आपण ग्रंथांचं वेगवेगळे इथं संग्रह आहे आणि इथं वेगवेगळे पॉट्स आहेत. इथं कासवाच्या प्रतिकृती आहेत. हे बघू शकताय जुन्या काळातील बंब आणि याच्यावर गरम केलेलं जायचं. इथे दीपमाळ बघू शकता, एक छानसा नंदी आहे. केरळा फोक म्युझियमचा हे एंट्रान्स गेट आहे आणि देखना परिसर आपल्याला बघायला मिळतोय. देखणी वास्तू आहे. तर मित्रांनो इथंच मी तुमची रजा घेतोय. पुन्हा भेटूया केरळाच्या नवीन व्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय.